टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड एन्व्हायरमेंट स्टडी सायन्स चॅप्टर 10 मोर अबाउट वाटर. वेलकम children. Today we will start our environment study session with a wonderful lesson more about water. Try this. Take some clean water in a glass. Look at its color. What color is it? एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या. त्याचा रंग पहा. पाण्याचा रंग कोणता आहे? स्मेल अ फ्रेग्रंट फ्लॉवर. डिड यू लाईक द स्मेल? एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या. छान वास आला. नाव स्मेल द वॉटर. डज इट हॅव स्मेल? आता पाण्याचा वास घ्या. पाण्याला वास आला का? टेस्ट अ राईप मँगो और चिकू और गव्वा. हाऊ डज द राईप फ्रूट टेस्ट? पिकलेल्या आंब्याची, चिकूची किंवा पेरूची चव घ्या. पिकलेले फळ चवीला कसे वाटले? नाव टेस्ट द वॉटर. हाऊ डज इट टेस्ट? आता पाण्याची चव घ्या. पाण्याची चव कशी वाटली? व्हॉट डज धिस टेल अस? प्युअर वॉटर हॅज नो कलर, टेस्ट और स्मेल. यावरून काय उलगडते? शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नाही. न्यू टर्म्स. नवीन शब्द. ट्रान्सपरंट पारदर्शक पदार्थ. इफ यू कॅन सी थ्रू अ सबस्टन्स इट इज सेड टू बी ट्रान्सपरंट. ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. अपाक म्हणजेच अपारदर्शक पदार्थ. इफ यू कॅन नॉट सी थ्रू अ सबस्टन्स इट इज सेड टू बी अपाक. ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. ट्राय धिस. धिस शुड बी डन विथ अडल्ट सुपरविजन. हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा आहे. पालकांबरोबर करायचा आहे. पालकांच्या देखरेखीखाली करायचं आहे. लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट ऑन अ टेबल. एका स्टूलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा. लुक एट इट थ्रू अ कार्डबोर्ड. ती एका पुठ्ठ्यातून बघा. नाव लुक एट द सेम कॅन्डल थ्रू अ ग्लास पेन. व्हॉट डू यू फाइंड? तीच मेणबत्ती आता काचेतून बघा. तुम्हाला काय आढळून येईल? यू कॅन नॉट सी द फ्लेम थ्रू द कार्डबोर्ड बट यू कॅन सी इट थ्रू द ग्लास. व्हॉट डज दॅट मीन? पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही पण काचेतून मेणबत्तीची ज्योत दिसते. द कार्डबोर्ड इज अपाक बट ग्लास इज ट्रान्सपरंट. यावरून काय उलगडते? पुठ्ठा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे. नाव लुक एट द कॅन्डल थ्रू अ ग्लास ऑफ वॉटर. व्हॉट डू यू फाइंड? आता काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा. द कॅन्डल कॅन बी सी थ्रू द वॉटर इन द ग्लास एज वेल. पाण्यातून मेणबत्ती दिसते. व्हॉट डज धिस मीन? यावरून काय उलगडते?
वॉटर टू इज ट्रान्सपरंट. पाणीही पारदर्शक आहे. प्युअर वॉटर has no color, has no smell, has no taste, is transparent. शुद्ध पाण्याला रंग नसतो, वास नसतो, चव नसते, पारदर्शक असते. Try this. Take some wheat or jowar flour and some water. Take 2 dishes and 2 glasses. एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या. दुसऱ्या भांड्यात थोडे पाणी घ्या. 2 बश्या घ्या. 2 काचेचे छोटे पेले घ्या. Put a little flour in one of the dishes. एका बशीत थोडे पीठ टाका. Pour some water in the other dish. दुसऱ्या बशीत थोडे पाणी ओता. Now put some flour in one of the glasses. आता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका. And put some water in the other glass. दुसऱ्या पेल्यामध्ये थोडे पाणी ओता. What do you see? तुम्हाला काय आढळून येईल? A small heap of flour is formed in the dish. बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो. A heap of flour is formed in the glass as well. The water, however, take the shape of the plate or the glass. पाणी मात्र बशीचा किंवा पेल्याचा आकार घेते. What does this tell us? Water takes the shape of the container into which you pour it. ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा आकार पाणी घेते. Water does not have a shape of its own. That is why it spreads when it spills on the floor. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. म्हणूनच फरशीवर सांडले तर पाणी पसरते. थँक यू.